राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 50 झटपट आणि ठळक बातम्या। फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळत आहे। अर्ज करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस, 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा। फेब्रुवारी ते एप्रिल मधील पीक नुकसान याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू। म्हणजेच की राज्य शासनाने फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2024 पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी 11,809 बाधित शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांचा निधी 2 ऑगस्टच्या निर्णयान्वये मंजूर केला। तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही। या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे। शेतकऱ्यांनी देखील ई-केवायसी करून घ्यावीत। येत्या सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अनुदान जमा होईल। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील। राशन दुकानातून पूर्वीच्याच पद्धतीने मिळणार गहू आणि तांदूळ। काही जिल्ह्यात ज्वारी मिळणार असल्याचे व्रत, रत्नागिरीत अद्याप बदल नाही। सोयाबीनची हमी भावाने खरेदी प्रक्रिया सुरू करा। बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुधीर कोठारी यांची मागणी। खाते आधार लिंक नाहीत, महिलांचे बँक खात्यामध्ये धाव। म्हणजेच की येत्या 1 ऑगस्टच्या नंतर ज्या महिलांनी अर्ज केला त्यांच्या खात्यामध्ये मागील 2 दिवसांपासून 3,000 रुपये जमा होत आहेत। अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला नक्कीच आला असेल। तुम्हाला पैसे आले नसतील तर 31 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील। 51% नागरिकांची राशन कार्डशी मोबाईल नंबर जोडणी पूर्ण। आधार केवायसी कडे पाठ, तांत्रिक अडचणीमुळे केवायसीच्या प्रक्रियेत अडथळा। जीएसटी मुळे शेतकऱ्यांवर एकरी 4,000 रुपयांचा भर, आर्थिक चिंता वाढली। खते अवजारांवरील करामुळे आर्थिक ताण, सिंचन साहित्य विक्रीत घट। 2 झाडे लावाल तरच विवाह नोंदणी होणार, कामेरी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम। आरक्षणांच्या लाभांपासून वंचित, भरती प्रक्रियेत SEBCचा समावेशच नाही। अंगणवाडी मदतनीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय। लाडकी बहीण योजनेत चक्क पुरुषाने भरला अर्ज, तपासणीत आढळले अर्ज केला रद्द, प्रशासन करणार विचारणा। ना आधार कार्ड ना राशन कार्ड, जिवंत असल्याचा पुरावा काय? भटके विमुक्त बांधव शासकीय योजनेपासून वंचित। जेवढा कांदा लावला त्याच्या 515 पट पीक विमा काढला। बनावट पीक विमा भरण्यात बीड जिल्ह्यातील गेवराई आघाडीवर, बोगस विमाधारकांवर कारवाई होणार। गोरी गणपती उत्सव होणार गोड, 2 लाख किट वाटपांचे नियोजन। 1 सप्टेंबर पासून आनंदाचा शिधावाटपाला सुरुवात होणार। विमा काढत पीक केले सुरक्षित, आता नशीब कंपनीच्या हाती। 3 लाख हेक्टरवरील पिकांचा उतरला पीक विमा, नुकसान झाल्यास मदतीची आशा। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। लसूण कांद्यांनी दिला भाववाढींचा चटका, कोथिंबीर देखील भिडली गगनला। पावसामुळे कारले, दुधी भोपळा, वांगी, गिरकी, दोडके, गवार बाजारात उपलब्ध। कांदाही खातोय भाव, 10 ते 15 रुपये किलोनी कांदा विकत आहे। नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी। बाजार समित्यात आवक घटली, सोयाबीनचे दर 4,500वर। 1.5 महिन्यात प्रथमच दरात सुधारणा, तरी देखील हमीभावांपेक्षा कमीच। विमा भरपाईसाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या रांगा। म्हणजेच की खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम मिळावी यासाठी विमा प्रतिनिधीकडे अर्जांचा पाऊस पाडला आणि विमा भरपाईसाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। आंदोलनाला अखेर यश आले, सरपंचांच्या मानधनात वाढ होणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन। प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार। 194 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित, 7 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली। महाआयटीने दिले संदेश, राज्यातील जेवढे शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदानासाठी 50,000 रुपयांसाठी पात्र असतील त्यांनी 7 सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन देण्यात आले आहे। उडदाला डिमांड उच्चांकी 8,700 तर सरासरी 8,500 रुपये मिळत आहे भाव। करमाळा बाजार समिती बळीराजा आनंदला।
शहरालगतच्या शेतीला आता मिळतोय एकरी कोटींचा भाव. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या जमिनीच्या भावात मोठी वाढ. ठिय्या आंदोलन होताच खात्यांचे होल्ड काढलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. मेरा येथील म्हणजेच की चिखलीतील मेरा येथील आंदोलनाचा परिणाम, शेतकऱ्यांची उपस्थिती. कानाची सहनशीलता 70 डेसिबल पर्यंत, प्रत्यक्षात आवाज 110 डेसिबल पर्यंत. तरुणाई बेफिक्री, डीजेच्या कर्कश आवाजाने येऊ शकतो कायमचे बहिरेपणा. राशनमधील गव्हांच्या पोळीशी स्पर्धा करणार ज्वारींची भाकर. भरड धान्याच्या खरेदीमुळे बदलले धान्य, ग्रामीण भागात आस्वाद. जुने राशन कार्ड गहाळ झाले तर आता मिळणार ई-शिधा पत्रिका. ऑनलाईन अर्ज आवश्यक, महसूल विभाग करणार पडताळणी. सणासुदीच्या दिवसात भाकरी, राशनमधून गहू होणार गायब. नाशिकमध्ये अद्याप नाही, परंतु भरड धान्य योजनेअंतर्गत होणार वितरण. 8,50,000 राशन कार्ड धारक. बेमुदत संप, अनेक कर्मचारी संघटनांचा पाठिंबा. जुन्या पेन्शन योजनांची मागणी. नगर परिषद कर्मचाऱ्यांचा संप, कामकाज झाले ठप्प. अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील. पोर्टल चालेना, फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा. योजनेमुळे आधार संलग्न वेब पोर्टलची अवस्था. जिल्ह्यांमधील 7.25 लाख हेक्टरवरील खरीप पिके किडीच्या विळख्यात. सततच्या पावसाचा परिणाम. संत्रा फळांची गळती, शेतकऱ्यांवर आले ओला दुष्काळांचे संकट. अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील. राज्यातील 1 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. 77,000 केळी उत्पादकांनी सुमारे 82,000 हेक्टर एवढ्या केळी खालील क्षेत्रासाठी 2022-23 मध्ये हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून केळी पिकासाठी विमा संरक्षित केला होता. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत 2022-23 या वर्षात सहभागी झालेल्या 6,686 केळी विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्याने जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसह संघटनात संतापाची लाट आहे. लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे. पूर्वीच्या उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षामधून 3 वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार. आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी अद्यापही ई-केवायसी केली नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्यांचे ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ई-केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले. कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी सरकारने जी-आर काढून ई-पीक पाहणीची अट घातली होती, पण अनेक शेतकऱ्यांची नाव गेल्या वर्षी ई-पीक पाहणीच्या यादीत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करत असल्याचे सांगत सातबारांवरील पिकांच्या नोंदीनुसार अनुदान देण्याची घोषणा केली. पण ही घोषणा करून आता तब्बल 6 दिवस झाले तरी सरकारने तथा शासनाचा आदेश काढला नाही किंवा कृषी विभागाला लेखी सूचना देखील दिलेल्या नाहीत.